नमस्कार. मृत्यूचे गूढ आणि या शाश्वत परंपरा या 6 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? आज आपण पाहूया हिंदू धर्मात मृत्यूनंतर अंत्यसंस्कार आणि त्यामागील धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय अशा 6 विधी. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, मृत्यूनंतर शरीरावर मुठभर मातीच का टाकली जाते किंवा अंत्ययात्रेत अर्ध्या वाटेवर विसावा का घेतला जातो? या गोष्टी केवळ परंपरा नसून त्यामागे एक खूप मोठे विज्ञान दडलेले आहे. हिंदू धर्मातील अंत्यसंस्कारांमधील या 6 गोष्टींचा अर्थ जाणून घेतल्यावर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मानवी जीवनातील 16 संस्कारापैकी शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संस्कार म्हणजे अंत्येष्टी. पण तुम्हाला माहीत आहे का, ही विधी केवळ मृतासाठी नसून मागे राहिलेल्यांना दुःखातून सावरण्यासाठी आणि निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी असतात. चला जाणून घेऊया अंत्यसंस्कारामधील प्रत्येक कृतीमागचे शास्त्र. विधी क्रमांक 1, पंचतत्वात विलीनीकरण. शास्त्रीय आणि आध्यात्मिक आधार. हिंदू धर्मात मानवी शरीराची रचना आणि त्याच्या मृत्यूपश्चात प्रवास पंचमहाभूतांच्या सिद्धांतावर आधारित आहे. पंचतत्वात विलीनीकरण म्हणजे शरीर ज्या नैसर्गिक घटकांपासून बनले आहे त्यातच ते पुन्हा मिसळणे. याचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक पैलू खालीलप्रमाणे आहेत. 1. पंचमहाभूते म्हणजे काय? सृष्टीतील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू 5 प्रमुख तत्वांनी बनलेली आहे. पृथ्वी, शरीरातील कठीण भाग जसे की हाडे, मांस, त्वचा आणि दात. आप, जल, शरीरातील द्रव पदार्थ जसे की रक्त, लाळ आणि घाम. तेज म्हणजे अग्नी, शरीरातील उष्णता, पचनशक्ती आणि डोळ्यामधील दृष्टी. वायू, श्वासोश्वास आणि शरीरातील वायूची हालचाल. आकाश, शरीरातील पोकळी उदाहरणार्थ कान, नाक, फुफ्फुसातील जागा. 2. आध्यात्मिक आधार. आध्यात्मिक दृष्टिकोनातून शरीर हे केवळ एक भाडेतत्वावर घेतलेले घर किंवा वस्त्र मानले जाते. ऋणमुक्ती. मानवाचे जन्म घेतल्यापासून मृत्यूपर्यंत निसर्गाच्या या 5 तत्वांचा वापर केला असतो. मृत्यूसमयी ही तत्वे निसर्गाला परत करणे म्हणजेच ऋणमुक्ती होय. आत्मा आणि शरीर वेगळे होणे. जोपर्यंत शरीर साबूत असते तोपर्यंत जीवात्मा त्या शरीराशी जखडलेला राहतो म्हणजेच मोह. अग्निदहन केल्यामुळे शरीर नष्ट होते आणि आत्म्याला त्या शरीराचा मोह सोडून पुढील प्रवासाला निघणे सोपे जाते. मंत्रांचा आधार. अंत्येष्टीच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा अर्थ असा असतो की हे वायू तू वायूत मिसळ, हे चक्षु म्हणजे तेज तू सूर्यात मिसळ, हे शरीर तू पृथ्वीत विलीन हो. 3. शास्त्रीय आणि तात्विक आधार. विज्ञानाच्या भाषेत याला द्रव्य अक्षयतेच्या नियमाशी जोडता येईल. ऊर्जेचे रूपांतरण. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलते. शरीर जेव्हा जळते तेव्हा पाण्याचे बाष्पीभवन होते म्हणजे जल. उष्णता वातावरणात मिसळते म्हणजे ते वायू बाहेर पडतात म्हणजेच वायू. आणि शिल्लक राहिलेली राख मातीत मिसळते म्हणजे पृथ्वी. चक्राची पूर्णता. निसर्गातून घेतलेले घटक पुन्हा निसर्गाकडे गेल्यामुळे निसर्गाचे चक्र संतुलित राहते. दहन विधीमुळे मृतदेहाचे विघटन अत्यंत वेगाने होते, ज्यामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता कमी होते आणि जागाही व्यापली जात नाही. 4. विलीनीकरणाची प्रक्रिया कशी घडते? अंत्यसंस्कारातील प्रत्येक विधी या विलीनीकरणाला गती देतात. मुखाग्नी. अग्निदाह. शरीरातील तेज तत्वाचा वापर करून इतर तत्वाचे पृथक्करण केले जाते. कपालमोक्ष. असे मानले जाते की मुख्य प्राण ब्रह्मरंध्रातून म्हणजे डोक्याच्या वरच्या भागातून बाहेर पडतो. तो मार्ग मोकळा करणे म्हणजेच आकाश तत्वात विलीन होणे. अस्थिविसर्जन. उर्वरित अवशेष, कॅल्शियम आणि खनिजे जेव्हा नदीत अर्पण केले जातात
तेव्हा जल आणि पृथ्वी तत्वाचे विलिनीकरण पूर्ण होते. पंचतत्वात विलिनीकरण हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून ते शाश्वत निसर्ग नियमाचा स्वीकार आहे. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा शेवट मूळ तत्वात होणार हा विचार मानवाला अहंकारापासून दूर ठेवण्यास मदत करतो. विधी क्रमांक 2, अंत्ययात्रेची तयारी. हिंदू धर्मात अंत्ययात्रेची तयारी हा अत्यंत भावूक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. या प्रक्रियेला मृताचा अंतिम प्रवास मानले जाते. त्यामुळे ती अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि आदराने केली जाते. या तयारीचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत. 1. पार्थिवाला स्नान. अंतिम स्नान. मृत्यू निश्चित झाल्यानंतर मृतदेहाला जमिनीवर उत्तरेकडे डोके करून ठेवले जाते. त्यानंतर पार्थिवाला घराबाहेरील अंगणात किंवा मोकळ्या जागेत नेऊन स्नान घातले जाते. या पाण्यामध्ये गंगाजल, तीळ किंवा तुळशीची पाने टाकली जातात. हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. स्नानानंतर मृताला नवीन कोरे वस्त्र, बहुधा पांढरे सुती कापड नेसवले जाते. 2. तिलक आणि दर्शन. मृताच्या कपाळावर भस्म, चंदन किंवा गोपीचंदन लावले जाते. गळ्यात तुळशीची माळ किंवा फुले अर्पण केली जातात. पार्थिवाच्या पायाशी दिवा लावला जातो आणि अगरबत्ती लावून वातावरण पवित्र राखले जाते. 3. तिरडी बांधणे म्हणजेच बांबूची खाट. अंत्ययात्रेसाठी मृतदेह नेण्यासाठी जी रचना केली जाते तिला तिरडी म्हणतात. यासाठी हिरवे बांबू आणि सुतळी म्हणजे काथ्या वापरले जाते. 7 आडव्या बांबूच्या पट्ट्यांचा वापर करून शिडीसारखी रचना केली जाते. त्यावर गवत म्हणजे दर्भ किंवा कापड पसरले जाते. 4. पाथेय आणि पिंडीची तयारी. घराबाहेर एका मातीच्या पात्रात अग्नी म्हणजेच अग्निहोत्र प्रज्वलित केला जातो. हा अग्नी घरातील कर्ता माणूस एका मातीच्या मडक्यात घेऊन अंत्ययात्रेच्या पुढे चालतो. प्रवासासाठी पाथेय म्हणजे वाटेवरील शिदोरी म्हणून तांदळाच्या पिठाचे छोटे गोळे म्हणजेच पिंड तयार केले जातात, जे वाटेत ठराविक ठिकाणी अर्पण केले जातात. 5. नातेवाईकांचा सहभाग. खांदा देणे. मृताचे जवळचे नातेवाईक, मुले, भाऊ किंवा इतर आप्त तिरडीला खांदा देतात. याला खांदा देणे म्हणतात आणि हे मोठे पुण्याचे काम मानले जाते. पाणी आणि अग्नी. कर्ता पुरुष ज्याने अंत्यसंस्कार करायचे आहेत तो हातात पाण्याचे मडके आणि अग्नी घेऊन सर्वांच्या पुढे चालतो. 6. साहित्याची जमवाजमव. अंत्ययात्रेच्या ताफ्यासोबत खालील साहित्य घेतले जाते. तुळशीची पाने, अबीर, गुलाल, फुले, सुती दोरी आणि बांबू, गोवऱ्या, शेण्या आणि लाकडे जी आधी स्मशानात पोचवली जातात. यामागील भावना अंत्ययात्रेची ही तयारी करताना राम नाम सत्य है असा उच्चार केला जातो. याचा उद्देश मृत व्यक्तीच्या आत्म्याला गती मिळावी आणि मागे राहिलेल्या नातेवाईकांना मृत्यू हेच अंतिम सत्य आहे याची जाणीव करून देऊन धीर देणे हा असतो. महत्त्वाची गोष्ट, अंत्ययात्रेच्या तयारीत मृताच्या आवडीच्या गोष्टींपेक्षा शास्त्रात सांगितलेल्या शुद्धीकरणाच्या विधींना जास्त महत्त्व दिले जाते, जेणेकरून देहाचा मोह सुटण्यास मदत व्हावी. विधी क्रमांक 3. अंत्ययात्रा म्हणजेच प्रेतयात्रा. हिंदू धर्मात अंत्ययात्रा हा केवळ मृतदेह वाहून नेण्याचा मार्ग नसून तो एका जीवाचा या जगातील अंतिम प्रवास मानला जातो. या प्रवासाला अत्यंत शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. अंत्ययात्रेचे सविस्तर वर्णन खालील मुद्द्यांच्या आधारे करता येईल. 1. अंत्ययात्रेची सुरुवात. घरच्या विधीनंतर मृतदेह तिरडीवर ठेवून घराबाहेर काढला जातो. यावेळी मृताचे पाय घराकडे आणि डोके स्मशानाच्या दिशेला म्हणजेच उत्तर दिशेला असते. घराबाहेर पडताना राम नाम सत्य है या घोषाने प्रवासाची सुरुवात होते. 2. खांदा देणे म्हणजेच शववाहन. मृतदेहाला 4 जवळचे नातेवाईक आपल्या खांद्यावर घेतात. याला खांदा देणे म्हणतात. ही सेवा
मृताबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्याची शेवटची संधी मानली जाते. वाटेत खांदे बदलले जातात जेणेकरून जास्तीत जास्त नातेवाईकांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल. 3. कर्त्याची भूमिका म्हणजेच अग्रस्थानी. अंत्ययात्रेच्या सर्वात पुढे मुख्य कर्ता बहुधा मोठा मुलगा असतो. त्याच्या हातात एक मातीचे भांडे, मुसळ किंवा मडके असते ज्यामध्ये अग्निहोत्र म्हणजे घराबाहेर प्रज्वलित केलेला अग्नी असतो. हाच अग्नी पुढे चितेला देण्यासाठी वापरला जातो. 4. विसावा अर्ध्या वाटेवरचा थांबा. अंत्ययात्रेच्या प्रवासात घरापासून स्मशानापर्यंतच्या अर्ध्या वाटेवर तिरडी खाली ठेवली जाते. याला विसावा किंवा अधांतरी म्हणतात. करता तांदळाच्या पिठाचा एक पिंड देतो. शास्त्रीय कारण असे मानले जाते की कदाचित व्यक्ती चुकून बेशुद्ध झाली असेल तर या हालचालीने किंवा थांबण्याने तिला शुद्ध येऊ शकते का हे पाहण्याचा एक प्राचीन मार्ग होता. या विसाव्याच्या वेळी तिरडीची दिशा बदलली जाते म्हणजेच आता पाय स्मशानाच्या दिशेला केले जातात. 5. नामस्मरण आणि वातावरण. प्रवासादरम्यान राम नाम सत्य है, सत्य बोलो मुक्त है असे सतत म्हटले जाते. याचा उद्देश उपस्थितांना जीवनाच्या नश्वरतेची जाणीव करून देणे आणि मृताच्या आत्म्याला शांती मिळावी असा असतो. वाटेत फुले, लाह्या किंवा पैसे उधळण्याची परंपरा काही ठिकाणी आहे जी मृताने आयुष्यात केलेल्या दानाचे प्रतीक मानली जाते. 6. स्मशानात प्रवेश. स्मशानापाशी पोचल्यावर अंत्ययात्रा थांबते. येथे पुन्हा एकदा मृतदेहाचे दर्शन घेतले जाते. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर स्मशान राजा म्हणजेच स्मशानाचा रक्षक याला वंदन करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. त्यानंतर मृतदेह सरण म्हणजे चिता रचलेल्या जागी नेला जातो. अंत्ययात्रेचे नियम आणि पथ्य. स्त्रियांचा सहभाग. परंपरेनुसार स्त्रिया अंत्ययात्रेत स्मशानापर्यंत जात नाहीत. काही आधुनिक काळात यात बदल होत आहेत. याचे कारण स्मशानातील ऊर्जा आणि मानसिक धक्का सहन करण्याची क्षमता हे मानले जाते. मौन किंवा नामस्मरण. अंत्ययात्रेत फालतू गप्पा मारण्याऐवजी मौन पाळणे किंवा नामस्मरण करणे श्रेयस्कर मानले जाते. परत येताना अंत्यसंस्कार आटपून स्मशानभूमीतून परतताना मागे वळून पाहायचे नसते असे मानले जाते की यामुळे आत्म्याशी असलेली आपली मोहमाया तुटते. अशा प्रकारे अंत्ययात्रा ही त्या व्यक्तीच्या सांसारिक प्रवासाची सांगता असते. विधी क्रमांक 4. स्मशानातील मुख्य विधी. चिता रचणे. लाकडांच्या सहाय्याने चिता रचली जाते. अग्निदाह म्हणजेच मुखाग्नी. करता मृताच्या मुखाला अग्नी देतो. हिंदू धर्मात अग्नीला शुद्धीचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे देहाचे पंचतत्वात विलिनीकरण होते. कपालमोक्ष. अग्नी प्रज्वलित झाल्यावर कवटीवर काठीने हळूच आघात केला जातो जेणेकरून प्राणाचे पूर्णपणे विलिनीकरण व्हावे अशी धारणा आहे. विधी क्रमांक 5. अस्थि विसर्जन. मृत्यूनंतर साधारणपणे 3ऱ्या दिवशी स्मशानात जाऊन राख आणि उरलेली हाडे म्हणजेच अस्थी गोळा केली जातात. या अस्थीचे पवित्र नदीत उदाहरणार्थ गंगा, गोदावरी विसर्जन केले जाते. 6. सूतक आणि शुद्धीकरण. सूतक. कुटुंबात 10 ते 13 दिवसांचे सूतक पाळले जाते. या दरम्यान शुभ कार्य केली जात नाहीत. पिंडदान. मृताच्या आत्म्याला शांती मिळावी आणि पुढचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दररोज किंवा 10व्या, 11व्या आणि 12व्या दिवशी पिंडदान केले जाते. 13वा म्हणजेच 13वा दिवस. 13व्या दिवशी पाथेय श्राद्ध किंवा सपिंडीकरण विधी करून ब्राह्मणांना आणि गरजूंना दान दिले जाते. या दिवशी सूतक संपवून कुटुंब शुद्ध होते असे मानले जाते. टीप. प्रादेशिक चालीरीती, पोटजाती आणि कौटुंबिक परंपरेनुसार या विधींमध्ये थोडेफार बदल असू शकतात. शास्त्र क्रमांक 5. अस्थि विसर्जन. हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर केला जाणारा अस्थि विसर्जन
हा विधी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. देहाचे अग्नीने दहन झाल्यानंतर जे काही अवशेष उरतात त्यांना अस्थी म्हणजेच हाडे म्हणतात. या अस्थीचे विसर्जन म्हणजेच देहाचे जलतत्वात विलिनीकरण करणे होय. या विधींचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे आहे. 1. अस्थि संचयन म्हणजेच गोळा करणे. वेळ अंत्यसंस्काराच्या दिवशी किंवा 3ऱ्या दिवशी, काही ठिकाणी 10व्या दिवशीही स्मशानात जाऊन अस्थी गोळा केल्या जातात. विधी अग्नी शांत झाल्यानंतर ज्या ठिकाणी दहन झाले तिथे जाऊन रक्षा म्हणजेच राख आणि अस्थी गोळा केल्या जातात. यावेळी दूध आणि पाण्याचा वापर करून ती जागा शांत केली जाते. साठवण या अस्थी एका मातीच्या मडक्यात किंवा सुती कपड्यात बांधून ठेवल्या जातात. जर लगेच विसर्जन शक्य नसेल तर त्या जमिनीखाली गाडून ठेवल्या जातात किंवा झाडाला बांधून टांगल्या जातात. त्या घरात नेल्या जात नाहीत. 2. विसर्जनाचे ठिकाण. अस्थि विसर्जन नेहमी पवित्र नदी किंवा संगमावर केले जाते. गंगा, वाराणसी, हरिद्वार, गोदावरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, कृष्णा किंवा प्रयाग संगम ही ठिकाणे यासाठी अत्यंत शुभ मानली जातात. उपलब्ध नसल्यास जवळच्या कोणत्याही वाहत्या नैसर्गिक पाण्यात, नदी किंवा समुद्रात विसर्जन केले जाते. 3. मुख्य विधी पूजन. नदीकाठी गेल्यावर ब्राह्मणांच्या सहाय्याने अस्थींचे पूजन केले जाते. यामध्ये पंचामृत स्नान आणि मंत्रोच्चार केले जातात. प्रार्थना. यावेळी मृताच्या आत्म्याला गती मिळावी आणि त्याला विष्णू लोकाची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना केली जाते. जलार्पण. करता पुरुष मडक्यातील अस्थी स्वतःच्या हातात घेऊन किंवा मडक्यासह नदीच्या पात्रात विसर्जित करतो. यावेळी तो पात्रात उतरून प्रवाहाच्या दिशेने अस्थी सोडतो. 4. धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. अंतिम गती. असे मानले जाते की जोपर्यंत अस्थी पृथ्वीवर राहतात तोपर्यंत आत्म्याचा मोह सुटत नाही. जेव्हा त्या पवित्र जलात विसर्जित होतात किंवा पुढील प्रवासासाठी गती प्राप्त होते. जलाचे महत्त्व. जल हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. मानवी जीवनातील सर्व पापे धुवून निघून आत्मा शुद्ध व्हावा ही यामागची भावना असते. 5. पर्यावरणीय आणि शास्त्रीय पैलू. खनिजांचे पुनर्चक्रण. शास्त्रीय दृष्टिकोनातून हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते. जेव्हा या अस्थी नदीच्या पात्रात विसर्जित केल्या जातात तेव्हा त्या हळूहळू पाण्यात विरघळतात आणि जलचर तसेच वनस्पतींसाठी उपयुक्त ठरतात. हे निसर्गाचे एक प्रकारचे पोषणच आहे. अस्थि विसर्जनानंतरचे नियम. विसर्जन करून आल्यावर घरातील सर्व सदस्यांनी स्नान करणे आवश्यक असते. विसर्जन दरम्यान दान धर्म करण्याची प्रथा आहे, ज्यामुळे मृताच्या आत्म्याला समाधान लाभते असे मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर अस्थि विसर्जन हा विधी मृत व्यक्तीच्या देहाचा निसर्गाशी असलेला शेवटचा भौतिक संबंध संपवून त्याला आध्यात्मिक प्रवासाकडे नेण्याचा मार्ग आहे. विधी क्रमांक 6. सूतक आणि शुद्धीकरण. हिंदू धर्मात मृत्यूच्या घटनेनंतर कुटुंबाला जो काळ लागू होतो त्याला सूतक म्हणजे अशौच म्हणतात. हा काळ केवळ दुःखाचा नसून तो शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याचे सविस्तर वर्णन खालील मुद्द्यांद्वारे करता येईल. 1. सूतक म्हणजे काय? मृत्यूमुळे कुटुंबातील व्यक्तीच्या वलयांमध्ये म्हणजे औरामध्ये आणि घरातील वातावरणामध्ये जो बदल होतो त्याला सूतक म्हणतात. हे सामान्यतः 10 ते 13 दिवसाचे असते. व्याप्ती. हे सूतक मृताच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना म्हणजेच सपिंड लागू होते. उद्देश. विज्ञानाच्या दृष्टीने विचार केल्यास संसर्ग टाळणे आणि मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी कुटुंबाला एकांत मिळणे हा याचा उद्देश असतो. 2. सूतकातील नियम. सूतकाच्या काळात काही गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. देवपूजा आणि धार्मिक कार्ये
घरातील देवपूजा बंद ठेवली जाते. मंदिरात जाणे किंवा कोणतेही शुभकार्य म्हणजेच लग्न, मुंज, बारसे करणे निषिद्ध असते. खाद्यपदार्थ काही समाजात सुतकाच्या काळात तळलेले पदार्थ किंवा गोड पदार्थ खाणे टाळले जाते. सात्विक आहार घेतला जातो. सौंदर्य आणि विरंगुळा केस कापणे म्हणजेच हजामत, नवीन कपडे खरेदी करणे, दागिने घालणे किंवा सण साजरे करणे टाळले जाते. स्पर्श सुतक असलेल्या व्यक्तीने इतरांच्या पूजेच्या साहित्याला किंवा शुभ वस्तूंना स्पर्श करू नये अशी धारणा असते. 3. शुद्धीकरणाची प्रक्रिया सुतक संपवण्याच्या क्रियेला शुद्धीकरण म्हणतात. हे टप्प्याटप्प्याने घडते. 10वा दिवस म्हणजेच दशक्रिया विधी. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. यावेळी नदीकाठी जाऊन विधी केले जातात. कर्ता पुरुष क्षौर म्हणजेच केस कापणे करतो. असे मानले जाते की 10व्या दिवशी मृताचा प्रेत हा दर्जा संपवून तो पितृ होण्याच्या मार्गावर असतो. 11वा आणि 12वा दिवस यावेळी सपिंडीकरण आणि इतर श्राद्धविधी केले जातात. याद्वारे मृताचा आत्मा आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच पितरांच्या रांगेत जाऊन बसतो. 13वा दिवस 13वा शुद्धी. या दिवशी घरात पावनमान किंवा गणेश पूजन आणि पुण्याह वाचन केले जाते. संपूर्ण घर गोमूत्र शिंपडून शुद्ध केले जाते. 4. शुद्धीकरणाचे विधी पंचगव्य प्राशन. 13व्या दिवशी घरातील सर्व सदस्य गोमूत्र किंवा पंचगव्य प्राशन करून स्वतःचे शुद्धीकरण करतात. दानधर्म मृताच्या नावाने गरजूंना अन्न, वस्त्र, छत्री, पादत्राणे आणि गायीचे दान म्हणजे गोदान केले जाते. यामुळे कुटुंबावरील सुतकाचे सावट दूर होते. ब्राह्मभोज ब्राह्मणांना आणि नातेवाईकांना भोजन दिले जाते. या दिवशी गोड पदार्थ बनवून सुतक संपल्याचे जाहीर केले जाते. 5. शास्त्रीय आणि सामाजिक महत्त्व मानसिक आरोग्य 13 दिवसाचा हा काळ नातेवाईकांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहातून सावरण्यासाठी आवश्यक असतो. समाजाने या काळात त्यांना आधार देणे अपेक्षित असते. आरोग्यशास्त्र मृत्यूच्या ठिकाणी सूक्ष्म जंतू असण्याची शक्यता असते. त्यामुळे 13 दिवसाचे विलगीकरण आणि त्यानंतर केली जाणारी घराची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते. शुद्धीकरण म्हणजे केवळ पाण्याचे सिंचन नसून ते मनातील दुःखाचा त्याग करून पुन्हा सामान्य जीवनात प्रवेश करण्याचे प्रतीक आहे. 13व्या दिवशी विधी झाल्यानंतर कुटुंब पुन्हा आपली दैनंदिन कामे आणि देवपूजा करण्यास मुक्त होतो. टीप प्रादेशिक चालीरीतीप्रमाणे पोटजाती आणि कौटुंबिक परंपरेनुसार या विधींमध्ये थोडेफार बदल असू शकतात. अशा प्रकारे जन्म ते मृत्यूपर्यंत हे चक्र पूर्ण होते. तुम्हाला तुमच्या भागात यापेक्षा वेगळी काही परंपरा माहीत असेल तर ती कमेंटमध्ये नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.